नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. बांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. ह्या गायची तब्येत बघा कशी आहे. आणि पहिली लक्ष्मी आहे बरं का ही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते माझी ही पहिली लक्ष्मी आहे म्हणून. पहिल्यांदा मी घेतली होती बघा हिला 50,000ला. आता 50,000ला गाय भेटते का बघा तुम्ही. आणि 7 येत झाली ती माझ्या लक्ष्मीची. आणि आता पण ना तिला लावून काढली 2 महिने झाले. एक वेत सुद्धा असं फेल नसतं. प्रत्येक वर्षाला वेती आणि आजारी कधीच पडत नाही. फक्त तिला ना डॉक्टरचं इंजेक्शन वेल्यानंतरच असतं. ती परत वेल्यानंतरच अशी आजारी अजिबात पडत नाही. थोडीशी प्युअर नाही, असं थोडंसं कमी आहे, पण आजारी पडत नाही बघा. परत ही होत नाही. दूध 10-10 लिटर देते एका टायमिंगला. आणि धारला पण एकदम व्यवस्थित आहे. अजिबात अशी धार काढताना हालत नाही, पाय उचलत नाही, भाला नाही या गायला. अशी गाय आहे बघा. आणि हिनं ह्या माझ्या लक्ष्मीपासनं माझ्या गायींना सुरुवात झाली. आणि ह्या लक्ष्मीपासनं गायी एक एक गायी यायला सुरुवात झाली. आणि तिच्या पायात लक्ष्मी आहे म्हणून आज 10 गायी झाल्या त्या गोट्यात. तर बघा कशा उभा राहिले. तर आता वैरणीचं टायमिंग झाले 4:00. ही पण गाय आपली गाभण आहे बघा. चांगली आहे ही पण गाभण आहे बघा. हिची तब्येत थोडा एकदम असं बारीक पाऊस यायला लागलाय. तर पाऊस यायला लागलाय तर गाय लगी मग असं शेडकड पळते त्या. आणि हे का इथं दाखवते कशा उभा राहिले त्या. बांधल्या नाही त्या बरं का, पण बांधल्यासारख्या उभा राहिले त्या. आता फक्त शेडचीच कमी आहे बरं का. शेडच लहान पडतंय. तर गायचं पेमेंट भेटल्यानंतर शेड करणार आहे आपण गायींसाठी. मस्त मध्ये शेड करायचं. आणि शेड केलं की मग ओके झालं आपलं गायींचं. मग टेन्शन मिटलं. मुक्त गोटा तर झालायच. आणि मुक्त गोट्याचा किती बाय कितीचा मुक्त गोटा आहे म्हणून कमेंट आली ती. तर सांगितलंय का नाही मी. असं अंतर माझं ही 80 फूट आहे. 70 ते 80 फूट आहे असं. कारण का ह्या शेडपासनं तिथपर्यंत. आणि असं उभं जास्त आहे. आणि हिकडून ही आहे ना ही 200 फूट अंतर आहे. आणि असं आडवं 30-35 फूट असं 30 फूट असं आडवं आहे. आणि उभी अशी जाळी जास्त आहे. आणि असं चौकोन झाला नाही कारण का जाग्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं अशी जाळी झाली आपली. तर आणखीन काय कमेंट आली एका दादांची. ती माझा आता नवीनच बहुतेक व्हिडिओ बघायला लागला असतील. आणि त्यांचे कमेंट प्रत्येक व्हिडिओला कमेंट असते बरं का. तर तुमच्या गायींची तब्येत छान आहे. रेडी बघा कशी. हिची पण तब्येत बघा कशी. काय कमेंट आली की तुमच्या गायींची तब्येत छान आहे. आणि तुमच्या गायींना कुठला चारा असतो. आणि परत त्यांच्या गायींची तब्येत खराब पण आहे. आणि ती ऊस घालत नाही ती. तर दादा आम्ही ऊस वापरतो गायींना. ऊसानं पोट भरतं. आणि दूध पण निबार वैरण असते त्यामुळं दूध पण निघतं. आणि मुरघास, ऊस, कडवळ, मकवण आता संपलं होतं. हिरवं आता मिळाले. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं मकवण मिळालेलं. आणि आपला गिनीगोल घास. आमच्या इकडं घास म्हणते, तुमच्या इकडं काय भागात गिनीगोल म्हणते ती. तर त्यांचं म्हणणं आहे मुरघास तुम्हाला जर करायला भेटत असेल ना तर मुरघास नक्कीच करून ठेवा. कारण का स्टोरेजला मुरघास किती पण दिवस राहतो, काहीच होत नाही व्यवस्थित ठेवल्यानंतर. आणि मुरघासानं गाय पण तब्येत सुधारती. आणि थोडंसं ही पण वाढवायचं खुराक गायींचं म्हणजेच पेंड. तर त्यानं पण जरा मग तब्येत सुधारते गायींची. आणि आणखीन एक कमेंट अशी आली ती मला की कुठली वापरता तुम्ही खुराक, कुठलं वापरता, काय नाव. तर नेचर डिलाईट त्याचं नाव आहे. नेचरची वापरते मी.
आणि आता चालू केलं तर बरं का, नवीन घेतलं होतं बघायसाठी सॅम्पलला 5 बॅगा घेतल्या होत्या, पण त्याचा काय रिझल्ट मला नाही लागला. तर पुढल्या वेळेस माझ्या सगळ्या बॅगा 15च्या 15 नेचर डिलाईटच्याच येणार आणि एक गर्भांकुरची येणार. गर्भांकुर एका गाईला चालू आहे. पुढल्या वेळेस आपल्या परत 2 गाई आटवायला आले त्या, तर 2 गायींना आपल्याला गर्भांकुर पेंड लावावं लागेल, तर त्यांना 2 बॅगा घ्याव्या लागतील. कमीत कमी आटल्यापासनं येस्तोर एका गायीनं ना 3 बॅगा त्या गायला चारल्या पाहिजे त्या, म्हणजे काय होतं, तब्येत चांगली राहते बघा गायची आणि गाय पण सुधारते. आणि एक दादा आलतं, तर इथं एक बसली बघा गाय, ही मुरुम राहिलाय माझ्याकडे इसकटायचा तसाच राहिलाय. तर एक दादा आलतं आणि त्यांना ना कालवड पाहिजे. तर त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही जी घरी सांभाळी ना कालवड, ती कालवड देता का आम्हाला? तर नाही म्हणून सांगितलं मी त्यांना, कारण का मला गाई करायच्या त्या आणि त्यांचं म्हणणं आहे कालवडीची तब्येत पण छान आहे, मग 2 आहे त्या तुमच्याकडे तर एक द्या. त्यांना नाही म्हणलं, कारण का तर आपण आता गाई घेणार नाही, आता आपण कालवडीच्याच गाई तयार करणार आहे आपल्या गोट्यातल्या, म्हणून कालवडी विकायच्या पण नाही त्या. आणि जी चांगली जातीवंत आहे तीच सांभाळायची आणि जी जातीवंत कालवड नाही ना ती सांभाळायची नाही. आणि असं माझं निवेदन चालू आहे. तर ही रेडी ना अशी त्रास देते, मागं येते व्हिडिओ काढताना, जिथं आपण असेल तिथं येते आणि उभा राहते. तर गायींचं पण कसं असतं माहिती आहे का, एकही गाय त्रास देत नाही बघा. त्यांना पण आपण माया लावावं लागते, जीव लावावा लागतो. असं हाणलं मारलं तर मग ते आपल्याला घाबरतात, मुका जीव असतो, त्यांना बोलता येत नसतं. आणि अजिबात त्रास देत नाही त्या गाई. मी कधीच गायींना मारत नाही. असं आता शेपूट हाणला, त्रास दिला तरी पण ते आपण सहन करायचं असतं, कारण का त्यांना कळत नसतं ना. आणि मिस्टरांचं जरा असतं गायींना मारायचं, तर मला आवडत नाही बरं का मारलेलं. आपण गायींना माया लावली तर, आता ह्या काही माया लावल्याशिवाय माझ्या मागं फिरते का बघा तुम्ही. मी जर शूटिंग काढत आता पुढे गेली ना, आहे का, तर ही बघा माया असती मुक्याची त्राबाची, अशी करते, मला त्रास देते. मी पहिलं गोट्यात आली की हिला बांधत असते, कारण काही माझ्या मागच फिरते, मला सोडतच नाही. असं असतं हिचं, आहे का, कुठं पण जावा तुम्ही, किती पण लांब, असं हिचं चालू असतं. तुमच्याकडे आहे ती काशी जीव लावलेली, माया लावलेल्या वासरू म्हणा, रेडी म्हणा. शेळीला पण तसंच आहे, आतमध्ये गेली की शेळी पण तशीच करते मला. गेलं की जवळ येणार, लगेच तिला वाटतं मी तिला गोंजरावं. शेळीचं पण तसंच असतं. तर असा जीव लावायचा असतो. तसंच माझं पण चालू असतं बरं का माझं. आणि ह्या काही ही कालवड आहे, तर ही कालवड ती दादा मागत होतं, ही कालवड आम्हाला द्या चांगली आहे. आणि ही एक कालवड, ह्या सख्या बहिणी होत्या दोघी. आणि ती बसलेली गाय दाखवली ना तिकडं, त्या गायची कालवड आहे. आता ह्या का रेडी माझ्या मागच आहे का. गाय हो का कशी पाणी पिती. ताण जेव्हा लागल ना, आता 4चं टायमिंग आहे आपल्याला गाय बांधायच्या त्या, पण गायींचं कसं असतं माहिती आहे का, ताण लागल तेव्हा ती पाणी पिते त्या. मग तो गोट्याचाही फायदा असतो बघा. आणि फिरते ती गोट्यातनं, पाय मोकळं होते, तर शांत राहते ती, हो का. आणि शेण काढते बरं का मी, शेण काढावं लागत नाही असं काय काय जणांचं म्हणणं येतं, पण तसं नसतं माझं. मी शेण काढत असते, कारण का शेण काढलं तर स्वच्छ राहतो आपलं, फक्त गोटा. शेण नाही काढलं ना तर मग घाण होतं, म्हणून मी शेण टाकत असते, शेण ठेवत नाही गोट्यात. आणि आजचा पण व्हिडिओ माझा कसा वाटतोय मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पावसाचं वातावरण झालंय बघा, आभाळ आले. कसं आभाळ आलंय बघा, पावसाचं वातावरण झालंय. आणि आमच्या गावाला ना पाऊसच नाही, भरपूर काही ठिकाणी पाऊस भरपूर आहे, पण आमच्या गावाला ना अजिबात पाऊस नाही, एकदम कमी प्रमाणात आहे ना. आला तर असा मग बारीक येतोय, आता दिसतोय बघा केवढा बारीक पाऊस येतोय, असा पाऊस येतोय. काय करायचं एवढ्या पावसाला.
पावसाशिवाय तर ही आहे का बघा, पर्याय आहे का.